हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण मस्त असा आपले कांदे पोहे असतात ना, त्याच पोह्यापासून झटपट चिवडा करणार आहोत। अगदी सुंदर लागतो हा चिवडा आणि झटकीपट होतो। अगदी म्हणजे संध्याकाळी चहा बरोबर मस्त असा तुम्ही बेत करू शकता चिवड्याचा, किंवा असं दुपारच्या वेळेस मुलांना काही खाण्याची इच्छा झाली की झटकीपट आणि मुलंही खुश आणि तुम्हालाही अगदी कमी त्रासामध्ये होणारा असा हा चिवडा आज आपण करणार आहोत। त्यासाठी मी ते 2 वाटी आपले कांदा पोहे घेतलेले आहेत, ते चाळून घ्यायचे। मी स्वच्छ ते चाळून घेतलेले आहे 2 वाटी। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, म्हणजे तुमच्या घरात आवडतात का जास्त शेंगदाणे तर त्यानुसार तुम्ही टाकू शकता। शेंगदाणे घेतलेले आहेत मी अर्धी वाटी, डाळ व 2 ते 3 चमचे घेतलेले आहे। खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। ऐच्छिक आहे, घ्यायचं असेल तर घेऊ शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही। कढीपत्ता, हिरवी मिरची आणि नेहमीचं फोडणीचं साहित्य जिरी, मोहरी, हिंग, हळद, मीठ आणि आपण थोडंसं पिठी साखर घालणार आहे 1 चमचा। असं सामग्री आहे, अगदी घरात उपलब्ध असते सर्व। तर त्याच्यामध्ये आपण झटकीपट मस्त असं चिवडा करूया। तर आता सर्वप्रथम आपण इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला। आपल्याला लो टू मीडियम वरच सगळं करून घ्यायचं आहे। आणि आता आपण सर्वप्रथम हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। अगदी लो टू मीडियम गॅसवरच आपण भाजून घेणार आहोत, एकसारखं असं हलवत, म्हणजे सगळ्या बाजूनी अगदी छान ते कुरकुरीत होणार, असे करून घेऊया। असे पोहे भाजल्यामुळे काय होतं, पोह्याचं जे मॉइश्चर असतं, आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर ते मॉइश्चर निघून जातं आणि हे पोहे अगदी कुरकुरीत होतात, क्रंची। त्याच्यामुळे आपल्याला हे असं एकसारखं असं हलवतच सगळीकडून छान असे करून घ्यायचे आहेत। आणि तेलही कमी लागतं, जसं आपण कांदा पोहे करायला केवढं तेल वापरतो तेवढ्या तेलातच हा चिवडा होतो। त्याच्यामुळं कमी तेलकट असा हेल्दी आपण मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हा चिवडा आनंदाने खाणार असा मस्त चिवडा आज मी करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चिवडा आवडला तर शेअर करा मित्रमैत्रिणींना। तर आपण असा करून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता कसं आपण मस्त हे पोहे छान भाजून घेतलेले आहेत। मी तुम्हाला हाताने सुद्धा आवाज दाखवते, कसे कुरकुरीत झालेले आहेत ते तुम्ही बघा, आवाज बघा। असे कुरकुरीत झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते छान एकसारखे भाजायचे। आता आपले भाजून झाले आहेत, आता आपण हे काढून घेऊया। आता पोहे काढून घेतलेले आहेत, कढई परत तीच ठेवलेली आहे। आता तेल घालूया आपण 2 चमचे। आता 1 चमचा मोहरी घालूया, छान मोहरी तडतडली। आता जिरं घालूया 1 चमचा, कढीपत्ता घालूया, हिरवी मिरची घालूया, शेंगदाणे घालूया, डाळ घालूया आणि खोबऱ्याचे काप घालूया आणि छान आता खमंग आपण मस्त परतून घेऊया। अगदी शेंगदाणे क्रंची लागले पाहिजे आणि मिरची सुद्धा अशी छान अशी क्रिस्पी लागली पाहिजे, असं मस्त करून घेऊया आपण। गॅस लो टू मीडियम करूनच आपल्याला छान हे मस्त असं क्रंची करून घ्यायचे आहेत। आता मस्त आपण करून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये हिंग घालूया,
आणि हळद घालूया. परत एकदा छान परतून घेऊया. आता हे पोहे जे आपण छान परतून ठेवले होते क्रंची करून ते घालूया. मस्त एकत्र करूया. आवाज बघा कसा येतो, कुरकुरीत, अगदी क्रंची पोह्याचा. लो टू मीडियम गॅस करूनच आपल्याला हे असं मस्त हलवून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरच करायचं आहे. आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत चिवड्यामध्ये आणि 1 चमचा पिठी साखर. आता एकत्र करूया मस्त. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा चिवडा, काही वेळ न लागता मस्त असा कुरकुरीत क्रंची असा झटकीपट तयार. सर्वांना, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणार. अगदी दुपारच्या वेळेस असं काही मुलांनी खायला मागितलं की पटकन करता येतो आणि असा हवाबंद डब्यातही मस्त राहतो. आठवडाभराचा करून ठेवला तरी काही हरकत नाही. नाहीतर जेव्हा मुलांची ऑफर येईल तेव्हा अगदी झटकीपटही होतो, त्याला काही सामग्रीही नाही लागत जास्त आणि सुंदर होतं. तुम्ही बघू शकता असा छान आपण करून घेतलेला आहे क्रंची. काढून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट असा चिवडा केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती क्रंची झालेला आहे. मी तुम्हाला आवाजही दाखवते बघा. एवढा क्रंची होतो, तुम्हाला सांगते, अगदी कुरकुरीत, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणार असा. तुम्हाला ह्याच्यात काजू वगैरे टाकायचे असेल, बेदाणे, तर तुम्ही तेही टाकू शकता. शेवही टाकू शकता. अशी छान अशी शेव मिळती बाजारामध्ये, ती शेवही टाकून तुम्ही हा चिवडा करू शकता. अगदी झटकीपट मी करून दाखवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीता किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मंडळी, भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.